आपण इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा या धड्यामध्ये प्रवेश करतो. चला तर आता भारतीय इतिहास लेखनाची ही वाटचाल. इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची जर आपण ओळख करून घेतली, म्हणजे जसं काही युरोप मधल्या काही विचारवंतांनी इतिहास लेखन म्हणजे काय, कुणाला लिखित, कुणाला मौखिक, कुणाला भौतिक, अशा रीतीने कशा प्रकारे त्याचं महत्व त्यांनी आपापल्या दृष्टिकोनातून आपले विचार मांडले, हे आपल्या मागील पाठामध्ये आपण अभ्यास केला. तर आता या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल काही माहिती घेणार आहोत. म्हणजे काय तर प्राचीन काळातील इतिहास लेखन म्हणजे प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, त्याच्यानंतर सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या सगळ्या स्मृती या केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. आता जर का आपण मुद्दा बघितला तर काय आहे की पराक्रम आणि दैवत परंपरा म्हणजे काय तर काही अभंग असतील, काही भारुड असतील, काही पोवाडे असतील, तर हे नेहमी तोंडातून बोलणारे असतात आणि म्हणून मग ते त्याच दृष्टिकोनातून आपण जपले जातो पुढच्या पिढी. तर मग हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन अशा लेखाच्या आधारे भारतामध्ये आपली लेखन कला ही अस्तित्वात आली. आपली लेखन कला ही अस्तित्वात आली. मग इसवी सन 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून ही अस्तित्वात होती असंच आपल्याला दिसून येतं. परंतु आपल्याला हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे ती अजूनही वाचण्यामध्ये यश मिळालेलं हे असं नाहीये. म्हणजे भारतातल्या ह्या ऐतिहासिक स्वरूपाचं सर्वाधिक असं प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातलंच होतं. तर मग त्याची सुरुवात ही कधीपासून झाली तर मौर्य सम्राट अशोक ह्याच्या काळापासून, म्हणजेच जवळजवळ इसवी सन 3ऱ्या शतकापासून झालेली आहे. आणि आपण इतिहासात वाचलेलंच आहे की खूप असे सुरेख आणि कोरीव असं काम त्यांनी केलं होतं. म्हणजे कोरीव लेख त्या दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर असे कोरलेले आहेत. आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून काही धातूंची नाणी, मूर्ती आणि शिल्प, ताम्रपट इत्यादींवर हे कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. मग यामधूनच महत्वाची अशी ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. आणि मग या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळे संबंधित राजाचा काळ, त्याची वंशावळ कशी होती, त्यांचा राज्य विस्तार कसा होता, तसंच तत्कालीन शासन व्यवस्था, त्याच्या राज्यातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी, त्याच्यानंतर त्याची तत्कालीन सामाजिक रचना, त्यांच्या तिथलं हवामान, त्याच्यानंतर त्यांचे दुष्काळ, काही नैसर्गिक संकट, या सगळ्यांच्या बाबत आपल्याला माहिती मिळते. आता प्राचीन भारतीय साहित्यामध्ये जर रामायण, महाभारत ही महाकाव्य आणि पुराण आणि आपण बघितली, तसंच जैन आणि बुद्ध यांचे या धर्मांचे काही ग्रंथ आणि या धर्मग्रंथाच्या पेक्षा अजून की भारतीय आपल्या ग्रंथकारांनी लिहिलेलं ऐतिहासिक स्वरूपाचं असं साहित्य, तसंच परकीय प्रवासांची काही प्रवास वर्णन, ही इतिहास लेखनाची अतिशय महत्वाची अशी साधनं मानली जातात. मग प्राचीन काळातील राजांची चरित्र आणि तसंच त्यांचं इतिहास हे सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतले महत्वाचे टप्पे आहेत. पुढे जाऊया. आतापर्यंत कळालं अगदी व्यवस्थित? पुढे जाऊया. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीनं लिहिलेलं हर्षचरित हे संस्कृत काव्य होतं. आणि हे
चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचं म्हणजे ऐतिहासिक संपूर्णपणे इतिहासाच्या मध्ये रचनात्मक केलेलं असं हे चरित्र ग्रंथाचं स्वरूप आहे आणि त्याच्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं संपूर्णपणे वास्तववादी चित्रण त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे अगदी पूर्णपणे सगळे काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामधलं इतिहास आपलं लेखन. मध्ययुगीन काळातील आपलं इतिहास लेखन इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये कल्हण यानं लिहिलेला राजतरंगणी हा काश्मीरच्या इतिहासावरचा एक ग्रंथ आहे. आलं लक्षात? आणि इतिहास लेखन हे कसं शास्त्रशुद्ध असं असलं पाहिजे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ अगदी जवळचा असा आहे. म्हणजे संपूर्णपणे विस्तारीकरण ह्या संकल्पनेला जोडलेलं त्याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे या ग्रंथामध्ये. त्याच्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा अगदी चिखत्सकरित्या अभ्यास करून त्याने हा ग्रंथ रचलेला आहे असा उल्लेख कल्हणाने केलेला आहे. कोणी? कल्हण. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोणत्या स्वरूपात आहे आणि त्याची सुरुवात कोणत्या सम्राटाच्या काळापासून झाली? या लेखामुळे कोणत्या महत्वाच्या बाबी कळतात आणि भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील आपले महत्वाचे टप्पे कोणते आहेत आणि मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन यावर थोडीशी माहिती द्यायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील उपक्रमाकडे जाऊया.